तुम्हालाही अशी टम्म फुगणारी तिळगुळाची पोळी बनवायची आहे, तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. सर्वात पहिले पीठ मळून घ्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यायचे आहे. नंतर थोड्या पाण्याचा हात लावून मऊ करून घ्यायचे आहे. पाहू शकता मी तीळ, गूळ आणि शेंगदाणे यांचं सारण बनवून घेतलेलं आहे. सारण बनवण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तीळ आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आणि गूळ मिक्स करून वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण चपातीला पीठ घेतो त्यापेक्षा कमी पीठ घेऊन असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जेवढे पीठ घेतलेले आहे तेवढेच सारण भरून घ्यायचे आहे. सारण भरण्यासाठी अशी पहिले वाटी करून घ्यायची आहे. वाटी छान बनवता आली की सारण खूप छान बसते. पाहू शकता बनवलेले सारण खूप छान झालेले आहे. सारण थोडे कोरडे वाटत असेल तर तुम्हाला त्याला थोडासा पाण्याचा हात लावून घेऊ शकता. या प्रकारे वाटी बनवून सारण भरले की पोळीमध्ये शेवटपर्यंत सारण जाते आणि पोळी छान टम्म फुगून येते. वाटी छान गोल फिरून घेतली की वरती एक्स्ट्रा आलेले पीठ काढून घ्यायचे आहे आणि आता पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना दोन्ही साईडनं पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटत असताना सर्वात पहिले सेंटरला लाटायची आहे, जेणेकरून सारण सर्वकडे पसरते. नंतर काठाने पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळीच्या काठा जाड होऊ द्यायचे नाहीत. दोन्ही साईडला पोळी लाटून घेतली की टम्म पोळी फुगते आणि काठाही व्यवस्थित लाटून घेतला की काठापर्यंत सारण जाते. पाहू शकता व्यवस्थित सारण आपले पसरले गेलेले आहे. अशी पोळी लाटून घेतली की खुसखुशीत पोळी होते. पोळी लाटून झाली की गरम तव्याला तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यावरती पोळी टाकायची आहे. लगेच पोळी पलटायची नाही, थोड्या वेळाने पोळी पलटायची आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित पोळी पलटून घ्यायची आहे आणि तेलही लावून घ्यायचे. अशा प्रकारे बनवलेली पोळी 8 दिवस ही चांगली राहू शकते. आणि पोळी भाजताना फास्ट गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरती पोळी भाजून घ्यायची आहे. चला तर मग आता झटकन एक लाईक होऊन जाऊ द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.